नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पंदन अकॅडमी या शैक्षणिक चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीच्या संस्कृतच्या पाठ्यपुस्तकातील विद्यार्थमाला हा जो पद्यपाठ आहे, त्याच्या खालचा भाषाभ्यास समजावून घेणार आहोत. चला, पहिला प्रश्न त्यांनी आपल्याला काय दिलेला आहे बघा. एक वाक्येन उत्तरत आणि त्याच्यातला श्लोक 1 मधला पहिला प्रश्न त्यांनी दिलाय, विद्यार्थी किम त्यजेत? आणि मग आपण इथे उत्तर लिहिलेलं आहे, विद्यार्थी सुखम त्यजेत. दुसरा प्रश्न बघा. दुसरा प्रश्न त्याने दिलेला आहे, सुखार्थी किम त्यजेत? मग आपण उत्तर लिहिलेलं आहे, सुखार्थी विद्याम त्यजेत. आता संधी विग्रह. संधी विग्रहातला पहिला शब्द आहे त्यजेत विद्याम आणि मग त्याचा संधी विग्रह आपल्याला इथे लिहिला आहे आपण, त्यजेत त हलंत आणि विद्याम. दुसरा शब्द दिलाय त्यजेत सुखम. मग त्याचा विग्रह करताना त्यजेत तचा पाय मोडायचा, हलंत आणि पुढे लिहायचं सुखम. तिसरा जो आहे शब्द कुतो विद्या आणि मग त्याचा विग्रह आपण लिहिलेला आहे कुतः अधिक विद्या. त्याच्यानंतर कुतो विद्यार्थिनः, मग त्याच्यात आपण लिहिलेलं आहे कुतः अधिक विद्यार्थिनः. चला, पुढचा प्रश्न आहे समानार्थक शब्दम लिखत. पहिला शब्द दिलाय विद्या, त्याचा समानार्थी शब्द आपण लिहिलाय ज्ञानम. दुसरा शब्द आहे विद्यार्थी, त्याचा समानार्थी शब्द आपण लिहिलाय छात्रः. आता चौथा प्रश्न जो आहे तो व्याकरणावरती आधारित आहे. प्रश्न निर्माणम कुरुत. सुखार्थी विद्याम न लभते. आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, विद्याम या शब्दाखाली त्यांनी अंडरलाईन केलेली आहे, अधोरेखित केलेला आहे तो शब्द. म्हणजे तो शब्द काढून आपल्याला प्रश्नार्थक योग्य शब्द लिहायचा आहे. मग मागच्या वर्षी 8वीच्या पुस्तकामध्ये जे 8वं प्रकरण आपल्याला होतो, 8वा गद्य पाठ होता, 8.1 8.2 वगैरे, त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला दिलेलं बघा, किम किम असा तो पाठ होता. त्याचा अर्थ काय? किमचा अर्थ काय? काय. मग आता आपल्या वाक्याचा अर्थ काय होतोय? सुखार्थी विद्याम न लभते. ज्यांना सुखाची इच्छा आहे त्यांना विद्या लाभत नाही, विद्या मिळत नाही. मग प्रश्न काय तयार करायचा आहे? ज्यांना सुखाची इच्छा आहे त्यांना काय मिळत नाही? मग काय आलं? म्हणजे आपल्याला संस्कृतमध्ये तो विद्याम शब्द काढून कोणता शब्द लिहावा लागेल? किम. आणि आठवणीने वाक्याच्या शेवटी विद्यार्थी मित्रांनो प्रश्नचिन्ह करायला विसरू नका. चला, दुसरं वाक्य बघूया. विद्यार्थी सुखम न लभते. विद्यार्थ्याला सुख लाभत नाही. आता अंडरलाईन कशाखाली केलेली आहे? विद्यार्थी शब्दाखाली. बरोबर आहे. विद्यार्थ्याला सुख लाभत नाही. कोणाला सुख लाभत नाही? बरोबर आहे. मग या ठिकाणी आपल्याला किम या प्रश्नार्थक सर्वनामाचा उपयोग करावा लागेल. विद्यार्थ्याचं लिंग काय? तर विद्यार्थी या रूपाचं शब्दाचं पुल्लिंग आणि प्रथमा एकवचन आहे. म्हणजेच आपल्याला किमचं पुल्लिंगी प्रथमा एकवचन लिहावं लागेल. ते काय येतं? कह, कऊ, के प्रथमा, त्याच्यातलं कह. आणि वाक्याच्या शेवटी मला लिहावं लागेल प्रश्नचिन्ह. आणि माझं उत्तराचं काय झालं आहे प्रश्न? कह सुखम न लभते. कोणाला सुख मिळत नाही. लक्षात आलंय? चला, आता पुढचा प्रश्न आपण बघूया. श्लोक क्रमांक 2 आपल्याला बघायचा आहे. एक वाक्येन उत्तरत. कीदृशम जलम पिबेत. कशा प्रकारचं पाणी प्यायचं? वस्त्रपूतम जलम पिबेत. वस्त्राने गाळलेलं पाणी प्यायचं किंवा पाणी प्या. कीदृशीम वाणीम वदेत. कशा प्रकारची वाणी, कशा प्रकारचं बोलणं पाहिजे? तर आपण उत्तर लिहिलेलं आहे सत्यपूताम वाणीम वदेत. आता समानार्थक शब्दम चित्वा लिखत. पहिला शब्द त्याने दिलाय वाक आणि त्याचा आपण समानार्थी शब्द लिहिलाय वाणी. दुसरा शब्द त्याने लिहिलेला आहे पवित्रम आणि आपण त्याचा समानार्थी शब्द लिहिलाय पूतम.
नंतर त्यांनी लिहिलंय ऋतम, त्याचा समानार्थी शब्द येतो विद्यार्थी मित्रांनो सत्यम. आणि उदकम याचा समानार्थी शब्द काय येणार आहे? जलम. लक्षात येतंय? चला. आता प्रश्न तिसरा काय दिलाय बघूया. स्तंभमेलनम कुरुत. विशेषणम इथे दिलेला आहे डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला विशेष्यम दिलेला आहे. मग चला, दृष्टिपूतः काय येणार आहे त्याची जोडी? डोळ्यांनी पारखलेला ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? पादः, पाऊल ठेवायचंय. म्हणजे दृष्टिपूतः पादः. त्याच्यानंतर वस्त्रपूतम, वस्त्रपूतमचं काय येणार आहे? जलम. तो श्लोक वाचला की आपल्याला लक्षात येईल. मनःपूतमचं काय येणार आहे? आचरणम, आचरणम. आणि सत्यपूता ह्याचं काय येणार आहे? तर सत्यपूताचं येणार आहे विद्यार्थी मित्रांनो वाणी. लक्षात येत आहे? आता श्लोक क्रमांक 3. एकवाक्येन उत्तरत. मनुज कीदृशम धनम कांक्षेत. मनुष्य कोणत्या प्रकारच्या धनाची इच्छा करतो किंवा करावी त्यांनी मनुष्याने? तर आपण उत्तर या ठिकाणी लिहिलेलं आहे मनुज अलब्धम धनम कांक्षेत. वृद्धम धनम कुत्र निक्षिपेत. वृद्धम धनम तीर्थेषु निक्षिपेत. म्हणजे वृद्धम धनम म्हणजे इथे वृद्ध या शब्दाचा अर्थ मी तुम्हाला भाषांतर समजावून देताना पण सांगितला. वृद्ध म्हणजे म्हातारा माणूस नाही. वृद्ध म्हणजे वाढलेलं धन, वाढलेलं वाढीव धन तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी दान करावं. आता दुसरा प्रश्न त्यांनी आपल्याला काय दिलाय बघूया. क्रमानुसारम रचयत. बरोबर आहे. आता क्रमानुसारम रचयत मध्ये त्यांनी आपल्याला काय दिलेलं आहे बघा. पहिलं वाक्य त्यांनी आपल्याला दिलेलं आहे ते म्हणजे धनस्य रक्षणम. त्याच्यानंतर दुसरं वाक्य त्यांनी काय दिलेलं आहे बघा. दुसरं वाक्य त्यांनी दिलेलं आहे तीर्थेषु दानम. त्याच्यानंतर पुढचं वाक्य त्यांनी आपल्याला काय दिलेलं आहे बघूया. पुढचं वाक्य त्यांनी आपल्याला दिलेलं आहे धनस्य इच्छा. आणि चौथं वाक्य काय दिलेलं आहे धनस्य वर्धनम. आता आपल्याला हे क्रमानुसार लावायचं आहे. बरोबर आहे. मग पहिलं वाक्य काय येणार आहे बघा. धनस्य इच्छा. बरोबर आहे. हे पहिलं वाक्य येणार आहे. दुसरं वाक्य येणार आहे धनस्य रक्षणम. हे दुसरं वाक्य येणार आहे. धनस्य वर्धनम हे तिसरं वाक्य येणार आहे. आणि चौथं वाक्य येणार आहे तीर्थेषु काय येणार आहे दानम. लक्षात येतंय विद्यार्थी मित्रांनो. आता हा जो पुढचा प्रश्न आहे त्याच्यात मी उत्तरं भरली नाहीयेत. ह्याचं कारण हा प्रश्नाचा जो पॅटर्न आहे किंवा त्याचा जो प्रकार आहे त्या पद्धतीचं आपल्याला आपल्या पेपरमध्ये प्रश्न विचारला जात नाही. पण माहिती म्हणून आपण ते तोंडी सोडवून ठेवणार आहोत. कांक्षेत. आता ह्याचा मूल धातू काय येणार आहे कांक्ष. प्रथम गण आत्मनेपद. लकारह मध्ये काय लिहावं लागेल लिंग लकारह, विधिलिंग लकार. आपल्याला तो बघायचा आहे. पुरुषः मध्ये काय येणार आहे प्रथमः पुरुषः. आणि वचनम मध्ये येणार आहे एकवचनम. आता रक्षेत मूल धातू येणार आहे रक्ष, प्रथम गण परस्मय पद. लकार येणार आहे लिंग लकार म्हणजे विधिलिंग लकार. पुरुषः मध्ये प्रथमः पुरुषः आणि वचनम मध्ये एकवचनम. निक्षिपेत. नि अधिक क्षिप असा धातू आहे विद्यार्थी मित्रांनो. 6वा गण परस्मय पद. त्याचा लकार आलेला आहे विधिलिंग लकार. पुरुष आहे प्रथमः पुरुषः आणि वचनम आलेलं आहे एकवचनम. लक्षात येत आहे तुमच्या. चला आता आपल्याला जायचं आहे ते म्हणजे श्लोक क्रमांक 4. त्याच्यातला पहिला प्रश्न त्यांनी काय दिलाय बघा. क्रोधम केन जयेत. क्रोधम अक्रोधेन जयेत. म्हणजे क्रोध कोणापासून जिंकला जातो तर अक्रोध करून न रागावता जिंकला जातो क्रोधाला. दानेन किम जयेत. दानेन कदर्यम जयेत. आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जसा प्रश्न विचारलाय की नाही
तर त्या अनुषंगानेच आपल्याला त्याचं उत्तर लिहायचं असतं बरं का. म्हणजे कसं बघा की दानाने काय जिंकलं जातं? तर कंजूस माणसाला जिंकलं जातं. आता पहिल्या वाक्यामध्ये त्यांनी केनं दिलंय. म्हणजे त्याच्याऐवजी आपण उत्तराचा शब्द लिहिला. केनं तृतीयात आलंय. म्हणून आपण आपल्या उत्तराचा शब्द सुद्धा तृतीयेमध्ये अक्रोधेन असा लिहिलेला आहे. पण किम हे काय झालेलं आहे? द्वितीय आलेली आहे. म्हणून आपण उत्तराचा शब्द सुद्धा द्वितीयेमध्ये लिहिलेला आहे. पुढचं बघा, सत्येन किम जयेत? मग सत्येन अनृतम जयेत. सत्याने असत्याला जिंकता येतं. पुढे बघा, विरुद्धार्थक शब्दम लिखत. पहिला शब्द आहे क्रोधः. त्याला विरुद्धार्थी शब्द आपण लिहिलाय अक्रोधः. असाधुः म्हणजे दुर्जन माणूस. मग त्याला विरुद्धार्थी शब्द आपण लिहिलाय साधुः म्हणजे सज्जन. त्याच्यानंतर सत्यम, त्याच्या विरुद्ध आपल्याला काय लिहावं लागणार आहे? असत्यम. आणि दानम म्हणजे देणे आणि ग्रहणम म्हणजे घेणे. दानमचा विरुद्धार्थी शब्द ग्रहणम. आता श्लोकात तृतीयांत पदानी चित्वा लिखत. तृतीया विभक्तीची आलेली रूप मग अक्रोधेन, साधूना, दानेन आणि सत्येन ही तृतीया विभक्तीची रूप आलेली आहेत. संधी विग्रहम कुरुत. चा नृतम. आता चाला फोडलाय. लक्षात येतंय? आपण जेव्हा संधीचे नियम घेऊ तेव्हा मी तुम्हाला हे डिटेल सांगेनच. पण हा सोप्पा नियम आहे. तुम्हाला लगेच कळेल म्हणून सांगते. त्या चाला फोडलाय. चा अक्षर कसं येतं विद्यार्थी मित्रांनो? चा अक्षर कसं येतं? च अधिक आ. बरोबर आहे की नाही? पण ते पूर्ण च मध्ये सुद्धा अ लपलेला आहे की नाही? हल हलंत जर का च घेतला, च अक्षर कसं येतं? च हलंत अधिक अ आणि त्याच्यामध्ये पलीकडचा अ म्हणजे च अधिक अनृतम असा त्याचा संधी विग्रह झाला. आता पुढे जायचंय आपल्याला श्लोक क्रमांक 5 वरती. एकवाक्येन उत्तरत. दुःखे कान पश्येत. दुःखे दुःखाधिकान पश्येत. दुःखी माणसाने काय पाहावं? कोणाला पाहावं? तर अधिक दुःखी माणसाला पाहावं. सुखाधिकान कदा पश्चेत. सुखे सुखाधिकान पश्चेत. आता इथे पण संधी विग्रह दिलेला आहे. पहिलं त्यांनी दिलंय शत्रुभ्यामीव आणि संधी विग्रह आलेला आहे शत्रुभ्याम अधिक इव. त्याच्यानंतर नार्पयेत संधी विग्रह आलेला आहे न अधिक अर्पयेत. लक्षात येतंय विद्यार्थी मित्रांनो? संधीचा भाग आपण जेव्हा शिकू तेव्हा तुम्हाला त्याचा जो अगदी सविस्तर नियम आहे तो आपण समजावून घेऊया. विरुद्धार्थक शब्दम लिखत. पहिला शब्द दिलाय सुखम. त्याचं विरुद्धार्थी शब्द आपण लिहिलाय दुःखम. नंतरचा शब्द आहे अधिकम. त्याचा विरुद्धार्थी शब्द लिहिलाय न्यूनम. नंतर आलेला आहे शोकः. शोकः म्हणजे दुःख. त्याचा विरुद्धार्थी शब्द हर्षः. हर्षः म्हणजे आनंद. शत्रुः त्याचा विरुद्धार्थी शब्द आपण लिहिलाय मित्रम. आता चौथा प्रश्न आहे जालरेखा चित्रम पूरयत आणि त्यांनी आपल्याला या चौकटीमध्ये दिलंय विधिलिंग क्रियापदानी. मग या श्लोकामध्ये आलेली विधिलिंग लकाराची रूप कोणती? पहिलं आहे पश्चेत आणि दुसरं आहे अर्पयेत. लक्षात येतंय? विधिलिंग लकार हा सुद्धा भाग आपल्याला व्याकरणाचा भाग डिटेलमध्ये बघायचा आहे. श्लोक 6 एकवाक्येन उत्तरत. त्याच्यातला पहिला प्रश्न आलेला आहे प्रत्यहम किम प्रत्यवेक्षेत. मग आपण उत्तर या ठिकाणी लिहिलेलं आहे प्रत्यहम नरः आत्मनः चरितम प्रत्यवेक्षेत. पुढचं बघा चरितम केन तुल्यम मास्तु. चरितः पशुभिः तुल्यम मास्तु. या ठिकाणी चरितम केन तुल्यम अस्तु. चरितम सत्पुरुषैः तुल्यम अस्तु. म्हणजे आपलं चरित्र हे सत्पुरुषासारखं असावं आणि आधीच्या उत्तरामध्ये आपण लिहिलं आपलं चारित्र्य हे पशुसारखं नसावं. चला आता
पुढचा जो प्रश्न आहे संधी विग्रह सॉरी संधी कुरुत संधीम कुरुत. बघा बरं, पशुभिः अधिक तुल्यम आणि मग तो जो विसर्ग असतो ना विद्यार्थी मित्रांनो, तो अर्धा स असतो. अर्धा श असतो, कधी अर्धा स असतो. लक्षात येतंय? ते आपण ते जेव्हा नियम शिकू तेव्हा आपल्याला कळेल. आणि म्हणून आपण या ठिकाणी उत्तर लिहिलंय पशुभिस्तुल्यम. त्याच्यानंतर किम अधिक नु, आपण त्याचा विग्रह एकत्र करून सामासिक शब्द लिहिलाय किन्नु. सत्पुरुषैः अधिक इति आणि म्हणून आपण लिहिलंय सत्पुरुषैः रीती. त्याच्यानंतर नरः अधिक चरितम, आपण त्याचा एकत्र शब्द लिहिलाय नरश्चरितम. आता आपल्याला जायचंय तिसरा प्रश्न, समानार्थक शब्दानां युग्मम चिनुत. आणि त्यांनी अ गट असा आडवा दिलाय बघा विद्यार्थी मित्रांनो, लक्षात येतंय तुमच्या? त्याच्यामध्ये त्यांनी शब्द दिलेत आणि आ गटात पण शब्द दिलेत. त्याचं समानार्थक शब्दांचं युग्म म्हणजे समानार्थक शब्दांच्या जोड्या त्याच्यातला आपल्याला शोधायच्या आहेत. चला, प्रत्यहम. प्रत्यहमची जोडी आपल्याला या ठिकाणी काय घ्यावी लागणार आहे बघा. प्रत्यहमची जोडी घ्यावी लागणार आहे. प्रत्यहम म्हणजे दररोज, म्हणजे जोडी आपल्याला घ्यावी लागेल प्रतिदिनम. नरहची जोडी समानार्थी शब्द आपल्याला काय काय घ्यावी लागेल. नरह म्हणजे माणूस, मग इकडचा कोणता शब्द घ्यावा लागेल, मनुजः. मग चरितम. चरितम म्हणजे वागणं, वागणूक, इकडचा कोणता शब्द घ्यावा लागेल आ गटातला, चरितम वर्तनम. मग पशुः. पशुःला काय घ्यावं लागेल आपल्याला, पशुः मृगः. लक्षात येतंय विद्यार्थी मित्रांनो? इथे एक लक्षात ठेवा, पशुचा खरा अर्थ होतो जनावर, बरं का, जंगलातली जनावर. आणि तुम्ही म्हणाल मग मृगः कसं, मृगः म्हणजे हरिण. पण लक्षात घ्या, मृगः म्हणजे हरिण हा हल्लीच्या काळातला शब्द आहे. पण पूर्वी जेव्हा आपलं पूर्वीचं संस्कृत किंवा पूर्वीचा जर का आपण काळ बघितला तर मृगःचा अर्थ जनावर अशा अनुषंगानेच लोक घ्यायचे. तोच अर्थ होता, पण आता त्या अर्थाचा सध्या संकोच झालाय आणि मृगः आपण फक्त हरिणाला वापरतो. पण खरा अर्थ तसा नाहीये पूर्वीच्या आपण संस्कृतचा विचार केला तर. चला, तुल्यः. तुल्य म्हणजे सारखा. मग आपण इथे काय लिहिणार आहोत, जोडी त्याची जुळवणार आहोत समः बरोबर. आणि सत्पुरुषाची जोडी बनवणार आहोत सज्जनाहा बरोबर. लक्षात येतंय? चला, आता श्लोक क्रमांक 7. एकवाक्येन उत्तरत. नृपः अर्थान कथम चिंतयेत. नृपः अर्थान बकवत चिंतयेत. नृपः कथम पराक्रमेत. नृपः सिंहवत पराक्रमेत. राजाने सिंहासारखा पराक्रम करावा. नृपः कथम अवलुंपेत. नृपः वृकवत अवलुंपेत. वृकवत म्हणजे कोल्हा, अशा अनुषंगाने तो अर्थ आलेला आहे. नृपः कथम विनिष्पतेत. नृपः शशवत विनिष्पतेत. लिंगलकारस्य क्रियापदानी चिनुत. या श्लोकात आलेली कोणकोणती विधी लिंगलकाराची विद्यार्थी रूप आहेत. चिंतयत, पराक्रमेत, अवलुंपेत आणि विनिष्पतेत. श्लोकात पशुद्वयम चिनुत लिखत च. पशूंची कोणती नावं आलेली आहेत, सिंह आणि वृकः. चला, आता हा शेवटचा प्रश्न आहे शेवटच्या श्लोकातला. संधिम कुरुत शशवच्च आणि म्हणून या ठिकाणी आपण त्याचं उत्तर लिहिलं शशवच्च. आ काय शब्द दिलाय बघा, च अधिक अवलुंपेत आणि म्हणून आपण लिहिलं चावलुंपेत. तिसरं त्याने दिलंय चिंतयेत अधिक अर्थान आणि आपण एकत्र शब्द बनवलाय चिंतयेत दर्थान. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीच्या संस्कृतच्या पाठ्यपुस्तकातील विद्यार्थमाला हा जो पाठ आहे त्याच्या खालचा भाषाभ्यास समजावून घेतलेला आहे. आपला आजचा हा भाग इथेच संपलेला आहे. तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल तर ह्या भागाला लाईक करा, ह्या भागाला शेअर करा आणि स्पंदन अकॅडमी या शैक्षणिक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.